वजन वाढवायचं आहे, त्याचबरोबर वजन तो टिकवून ठेवायचा आहे किंवा तुम्ही जी बॉडी गेन केला आहात ती पण टिकवून ठेवायची आहे, तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राकेश कदम. परत तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन चॅनल की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जी बेल आयकॉन खाली ती पण नक्की प्रेस करा, कारण की येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिली मिळत राहील. तर मित्रांनो, तुम्ही बघताय परत मी आपल्या जो तिसरा स्टोर इथे आलो आहे आज, आणि आज इथे भरपूर सारा स्टॉक आलाय. मागे तुम्ही बघता परत बॉक्स लागलेत. ऑलरेडी तुमच्यावर एक मी व्हिडिओ शेअर करत आहे, तो तुम्ही बघून घ्या. ऍक्च्युअली मित्रांनो, बऱ्याचशा वेळेला आपल्याकडे एक गेनर येत आहे सध्या आपल्याकडे. तो आपण प्रत्येक वेळेला एक त्याच्यावर चांगली ऑफर घेऊन येत असतो. त्याचबरोबर बऱ्याच मुलांचे पैसे वाचावे हा आपला एक उद्देश आहे. त्या हिशोबाने आपण तो गेनर घेऊन येतो. आता बऱ्याच वेळेला मुलांचं असं झालं आहे की खूप सारी मुलं आपल्याकडे येत आहेत आणि गेनर घेऊन जात आहेत, आणि त्यांचे रिव्ह्यू टॉप सध्या मिळतात आपल्याला. जर तुम्ही मार्केटमध्ये आज गेनर घ्यायला जाता तर तुम्हाला जर ऑनचा गेनर तुम्हाला सिरियस मस्त कमीत कमी 3,000 पर्यंत चार्ज करते कंपनी. त्याचबरोबर तुम्ही लॅब्राडॉर घेता, एक स्टँडर्ड कंपनीची ती पण आहे, ती पण तुम्हाला 2800 ते 2900 रुपये किंवा 3,000 ती पण चार्ज करते 3 किलोचा गेनर. पण आपण जवळजवळ आता गेले 9 ते 10 महिने झाले हा गेनर आपण सेल करतोय, आणि याचे रिव्ह्यू एकदम जबरदस्त येतात. कारण की हा गेनर पर्सनली मित्रांनो स्वतः मी एक जेव्हा बघितलंय, जे कंटेंट बघितले, तर त्याच्यामध्ये खूप सारे कंटेंट एक तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने त्या गेनरमध्ये सगळे मिळतात. तर तो गेनर कुठला आहे त्याबद्दल थोडं जाणून घेऊया. आणि त्याचबरोबर वजन कशा प्रकारे तुम्ही टिकू शकता ह्याच्यावरती पण तुम्हाला आणखी माहिती मी थोडी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. पण तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की बऱ्याचशा मुलांचं कन्फ्युजन आहे की मग त्यावेळेला असं होतं की दादा आम्ही गेनर नक्की घेतोय, आणि गेनर कोणी घेतला पाहिजे यावरती पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला थोडंसं पुढे जाऊया. पहिला तो गेनर कुठला बघून घेऊया. मित्रांनो, जो गेनर आहे तो आहे, तुम्ही बघता माझ्या हातामध्ये इपिक मास गेनर आहे. इपिक मास गेनर मी सध्या मित्रांनो याच्यावर तुम्हाला 17 सर्विंग दिल्या जातात. 17 सर्विंग म्हणजे 180 ग्रामचे तुम्हाला 17 सर्विंग. म्हणजे तुम्ही जर दिवसाला जर 2 स्कूप घेताय म्हणजे 120 ग्रामचं तुम्ही कंझ्युम करताय, 60 ग्रामचा जर स्कूप येतो, तर तुमचा जवळजवळ हा 25 दिवस प्रॉपर जातो. ठीक आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, याच्यावर बेस्ट पार्ट काय तुम्हाला ते मी थोडं शो करतो. हे बघा, याच्यात तुम्हाला डायजेस्टिव्ह एन्झाइम भेटते, BCAA भेटते याच्यामध्ये. त्याचबरोबर तुम्हाला ह्याच्यामध्ये HMB भेटते, L-ग्लुटामाइन भेटते, ट्रिब्युलस टेस्टराइज भेटते, क्रिएटिन मोनोडेट भेटते. हे स्पेशल इन्ग्रेडियंट आहे त्याच्यामध्ये आहे. याचा मी स्क्रीनशॉट पण तुमच्यावर शेअर करताय स्क्रीनवरती, तुम्ही आरामात रीड करू शकता. मित्रांनो, कधी पण गेनर घेत आहात तर खरं म्हणजे गेनर कुणी घेतला पाहिजे थोडं पहिले हे सविस्तर जाणून घेऊया. मार्केटमध्ये खूप मिथ आहेत आणि बरेचसे काही इन्फ्लुएन्सर सुद्धा आहेत, जे काही पुढे फेमस झाले आहेत ते पण काही मिसगाईड करतायत किंवा जे आहे ते चांगले गाईड सुद्धा करतायत. तर गेनर ऍक्च्युली ज्यांनी कुणी घेतला पाहिजे, ज्यांना आता काही मुलं माझ्याकडे सुद्धा अशी येतात की त्यांना बॉडी बिल्डिंग करायची नाहीये, पण त्यांना शरीर भरलं पाहिजे. काही हॉस्टेलची मुलं माझ्याकडे सुद्धा आहेत सध्या मार्केटमधून जे हा प्रोडक्ट घेत आहेत. त्यांची सध्या अशी परिस्थिती आहे, कारण की ते हॉस्टेल राहत असल्यामुळे त्यांना त्यांचं जेवण स्वतःला अरेंज करायला लागते, जेवणाची व्यवस्था नसते. तर त्या केसमध्ये त्या लोकांना जे जेवण आहे ते पुरेपूर त्यांना म्हणजे न्यूट्रिशन फॅक्ट्स पूर्ण प्रॉपर मिळत नसतं. तर असे मग काही मुलं जे आपल्याकडून सप्लिमेंट घेऊन सप्लिमेंटच्या थ्रू त्यांची जी न्यूट्रिशन जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करतायत. तर गेनर हा काही तुम्हाला नुसतं फुगवण्यासाठी नसतो, तर शरीरामध्ये भर तुमची पडली जाते. तसं एक तुम्ही एक शरीराचा तुमचा जो स्केलेटल मसल आहे, तुमची एक साईज आहे, तुम्हाला ती चांगली भरली दिसली पाहिजे. कपडे घातल्यावर आपण कसं एक आउटफिट आपल्याला चांगला आला पाहिजे, या हिशोबाने तुम्ही गेनर नक्की घेऊ शकता. जे सडपातळ लोक आहेत, ज्यांना वजन वाढवायचं आहे, त्यांना बॉडी बिल्डिंगची काही गेनर नाही. आता ह्याच्यामध्ये असं नाहीये की फक्त मुलांसाठीच वापरू शकता. हा गेनर तुम्ही तुमच्या महिला म्हणजे जी स्त्री वर्ग आहे ती सुद्धा वापरू शकते. बऱ्याच साऱ्या मुली अशा असतात की त्यांना खाल्लेलं त्यांचे शरीर लागत नाही, खूप थोड्या प्रमाणात खाल्लं की त्यांना असं वाटतं की खूप काही खाल्लंय. तर अशा वेळेला कॅलरी सरप्लस मध्ये जाऊन म्हणजे तुम्ही याचे 2 सर्विंग दिवसामध्ये ऍड करू शकता, आणि त्याचबरोबर तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला भेटतील. म्हणजे वजन वाढवण्यासाठी खूप मदत होते. मार्केटमध्ये असे खूप सारे ब्रँड आहेत जे तुम्हाला अननेसेसरी खूप सारे त्यामध्ये चुकीच्या गोष्टी टाकून तुम्हाला वजन वाढवायला मदत करते. म्हणजे वजन तर वाढवतो, पण ते पटकन खाली पण येतं, कारण की त्याच्यामध्ये बरेचसे असे बॅन सबस्टन्स टाकले जातात ज्याच्यामुळे तुमची हेल्थ खराब होऊ शकते. मी स्पेशली कोर्बोलिकचा घेणं आता का तुम्हाला रिकमेंड करतो, जवळजवळ मी ह्याला 9 महिने झाले, कमीत कमी 9 ते 10 महिने झाले स्वतः प्रोडक्ट घेऊन येतोय, आणि एव्हरी मंथ आपण ह्याची ऑर्डर प्रत्येक वेळेला कंपनीला आपण देतोय. जी मुलं रेग्युलर घेऊन जात आहेत ते रेग्युलर परत परचेस करतात, कारण की त्यांना रिव्ह्यू पटले आहेत या गेनरचे, त्यांना या गेनरचे जे रिझल्ट आहेत ते आवडले आहेत. तर हा कुठल्याही प्रकारे एक्सेस गेनिंग तुमची करत नाही, जेवढी तुम्हाला रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने तुमची गेनिंग करून देतो चांगली. आता हा कशा प्रकारे घ्यायचं, तर मित्रांनो 180 ग्रामची तुम्हाला ह्याचा न्यूट्रिशनचे चार्ट आहे, त्याचा तुमचा मागचा टेबल आहे, तुमच्यावर मी शेअर करतो, तुम्ही ते बघून घ्या एकदा. तर 180 ग्रामची याच्यामध्ये 17 सर्विंग आहे.
180 ग्रामच्या जे तुम्हाला 17 सर्विंग आहे, 17 सर्विंगच्या हिशोबाने तुम्हाला दिवसात 3 कन्झ्युम लागतं. पण मी मोस्टली मुलांना रेकमेंड करतो तुम्ही 2च घ्या, कारण की तुम्हाला सकाळी संध्याकाळी तुम्ही घेऊ शकता. ते कशा प्रकारे घ्यायचं हे पण तुम्हाला सांगतो. तर तुम्ही समजा 2 जरी सर्विंग घेता दिवसात तर तुमचा 25 दिवस आरामात हा एक डब्बा जातो. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आता कशा प्रकारे घ्यायचं थोडक्यात बेसिक उदाहरण घेऊया आपण. आता ह्याला काही गॅनी लोक येतील, त्यामध्ये काहीतरी आणखी वेगळं सांगतील, पण मी थोडंसं बेसिक उदाहरण तुम्हाला सांगतो. जी मुलं सकाळी वर्कआउट करतायत तर ते एक्सरसाइज नंतर घेतात, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा एक तास थांबून लगेच तुम्ही प्रोटीन घेतल्यानंतर किंवा तुम्ही वे प्रोटीन किंवा तुम्ही गेनर मध्ये पण तुम्ही घेताय, त्याच्या लगेच तुम्ही ताबडतोब त्याच्यावर लगेच काही खाऊ नका. गेनर घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यावर समजा एखादं छोटं फ्रूट घेतलं तर ठीक आहे. त्याच्यानंतर 1 तासभर तुम्ही थोडासा गॅप द्या. त्याच्यानंतरला तुम्ही तुमचा पुढचा जो काही मील असेल तुम्ही कन्झ्युम करू शकता. मग समजा तुम्ही सकाळी तुमचा वर्कआउट फॉर एक्झाम्पल सकाळी तुम्ही 7ला वर्कआउट केलंय, 8ला तुमचा वर्कआउट झाला, तुम्ही प्रोटीन पिलात, 1 तासा गॅप दिलात, तर तासापर्यंत तुम्ही तुमचं जे काही मील आहे तुम्ही घेतलं, त्यानंतर दुपारचं जेवण केलात. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो काम आहे तो संध्याकाळचा आहे. संध्याकाळचा म्हणजे कसं आहे, काही वेळेला तुम्हाला ट्रेनर किंवा कोचेस सांगतात की रात्री झोपताना गेनर किंवा प्रोटीन तू घेत जा. तर त्या मुलांना एकच सांगेन की मित्रांनो, तुमचा 5 ते 6 वाजताचा टायमिंग असतो, तर बऱ्याचशा मुलांचा असं होतं ना, त्यांना मील भेटत नाही खायला, म्हणजे की प्रॉपरली कुठलाही न्यूट्रिशन त्यांना मिळत नाही. तर अशा केसमध्ये तुम्ही संध्याकाळी 5 ते 6 मध्ये तुम्ही हा प्रोटीन कॅरी करू शकता, जेणेकरून तुम्ही बाहेर जे काही चीट करत आहात, जे कुठले ऑइली पदार्थ खातात, त्या जागी तुम्ही डेफिनेटली तुम्ही याला कन्झ्युम करू शकता. कन्झ्युम केल्याने तुमचा एक बेनिफिट आहे, तुम्ही याच्याबरोबर तुम्ही थोडेसे नट्स घ्या ऍड करा. जर तुमचा बजेट आहे तर तुम्ही ऑब्व्हियसली तुम्ही काजू बदाम सगळे मिक्स नट 1 हँडफुल घेऊ शकता. जर तुमचा बजेट नाही आहे तर तुम्ही फार चांगल्या क्वालिटीचे नट्स म्हणजे शेंगदाणे जे असतात तुम्ही त्याला चांगले रोस्टेड केले भाजले की ओले तुम्ही घेऊन कॅरी करू शकता. तुम्ही ते याच्यावर कन्झ्युम करू शकता. मग तुमचा एक प्रॉपर प्रोटीन फॅटचा कॉम्बिनेशन होतो, ते तुम्ही कन्झ्युम केलात की तुम्हाला न्यूट्रिशन व्हॅल्यू पण तुमची जी मसलला रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होते, आणि त्याच्यामुळे तुमचा मसल गेन करत पण हेल्प होते किंवा तुमचे मसल्स टिश्यू चांगले राहण्यामध्ये हेल्प करते. तर रात्री बरं का नाही घ्यायचं ह्याचं उदाहरण तुम्हाला आता थोडक्यात सांगतो. मी हा जो शेवटचा मुद्दा तुम्हाला जे सांगतोय हा नीट ऐकून घ्या. परत तुम्हाला असं वाटेल की रात्री घालणं नाही सांगितलं म्हणजे आता मग काय कन्फ्युज होऊ नका. ज्यांचं रात्रीचं जे जेवण 9-10 वाजता होत असेल, ऑलरेडी तुम्ही एकदा जेवल्यानंतर तुमचं जेवण हेवी होतो, बऱ्याचशा मुलांचं हेवी होतो, त्यानंतर लगेच तुम्ही तासाभरात तुम्ही प्रोटीन कन्झ्युम करणार किंवा तुम्ही गेनर कन्झ्युम करणार, तर तुमचं ऑलरेडी जे स्टमक मध्ये ऑलरेडी जे फूड गेलं आहे ते पडून आहे, त्याच्यावर तुम्ही आणखी बर्डन देणार, तर त्यावेळेला तो फूड डायजेस्ट होणार नाही. त्याच्यामुळे तुमची स्टमक वारंवार अपसेट होत राहील किंवा खराब होत राहील, म्हणजे पचनशक्ती तुमची खराब होत राहील. बॉडीला अननेसेसरी एक्सेस काम करायला लागतो. त्याच्यानंतरला तुमचं जे रात्री तुम्ही झोपता, तुम्ही कुठली वर्किंग ऍक्टिव्हिटी करत नाही, मग त्याच्यामुळे बॉडी ते फूड वेस्ट करून टाकते, त्याचा काही तुम्हाला फायदा होत नाही. यासाठी मी एकच सांगेन, जर तुमचं जेवण रात्री 8 वाजता होतंय किंवा 7ला काही मुलं जेवत असतील, मोस्टली 90% लोक मी आता तुमचं जेवढे माझ्याकडे आले त्यांचं ऐकून आहे, तर त्या बाबतीमध्ये तरी त्यांचं जेवण सगळ्यांचा उशीर होतोय. पण जर तुमचं जेवण 7 ते किंवा 8 वाजता होत असेल तर डेफिनेटली तुम्ही रात्री झोपताना 11 वाजता झोपायच्या आधी कन्झ्युम करू शकता. नाहीतर मी मोस्टली माझ्याकडे जेवढी मुलं येत आहेत त्यांना मी एकच सांगतो की बाळा, तू सध्या तरी काय कर, तू संध्याकाळी 5 ते 6 वाजता घे, जेणेकरून तुला तुझी रिक्वायरमेंट फुलफिल होऊन जाईल. जर एखादा मुलगा सकाळी जर वर्कआउट करत नसेल आणि संध्याकाळी वर्कआउट करत असेल, त्यांनी कसं घेतलं पाहिजे, तर त्याबद्दल पण एकच सांगेन मित्रांनो. तुम्ही सकाळी उठल्या तुम्ही याला कन्झ्युम करू शकता. त्याच्या दुधामधून घेऊ शकता, त्याचबरोबर तुम्ही स्मूदी बनवू शकता किंवा पाण्यातून घेऊ शकता. ज्यांना नाही जमत आहे दुधामधून घेणं, तुम्ही पाण्यामधून घेऊ शकता. त्याच्यानंतर तुमचा ओव्हरऑल जे काही मील प्लॅन असेल, तुम्ही ते 3-3 तासाचा गॅप, 3 ते 4 तासाचा गॅप ठेवून तुम्ही ते रिक्वायरमेंट पूर्ण करा. त्याच्यानंतर मित्रांनो आणखी एकच सांगेन की संध्याकाळी जे मुलं व्यायाम करत आहेत, जे मोस्टली समजा 7 वाजता, अशी बरीचशी मुलं माझ्याकडे येतात, आम्ही संध्याकाळचा व्यायाम करतोय, 7 वाजता करतोय, मग आम्ही 8ला जातोय किंवा त्याचं वर्कआउट होऊन त्यांना 9-9:30 वाजता आहे. तर मित्रांनो मी परत एकदा सांगेन तुम्हाला, तुम्ही तुमचा जो तो प्रोटीन जे इंटेक तुम्ही करणार आहात, जर तुम्ही रात्री परत तुमचं जेवण आहे करायचं बाकी आहे, तर तुम्ही प्रोटीन तुम्ही वर्कआउट नंतर घेऊ नका. तुम्ही परत 5 ते 6 वाजता जसं मी आता पहिलं सांगितलं की तुम्ही 5 ते 6 किंवा 6:30च्या आसपासचे तुम्ही जे तुम्हाला कधी कधी नाश्ता करायला मिळत नाही, जर तुमचा मेल तिथं होत असेल कुठला एखादा, तर डेफिनेटली तुम्ही घेऊ नका इथे गेनरचा स्कूप. जर तुमचा होत नाहीये तर डेफिनेटली तुम्ही परत गेनर तुम्ही पाण्याबरोबर, जर तुम्हाला ऑप्शन असेल दुधावर घेता येईल तर दुधाबरोबर, किंवा तुम्हाला पहिला सांगितलं पाण्यावर घेतला तर तुम्ही त्यावर थोडे नट्स आणखी घ्या, तर तुम्हाला डेफिनेटली तो गेनर आणखी चांगला बेस्ट काम करून जाईल आणि तुमची रिक्वायरमेंट फुलफिल होईल. त्याचबरोबर रात्री तुमचा वर्कआउट लेट झाला आहे, त्याच्यानंतरला तुम्ही जर समजा परत एक ऑलरेडी तुम्ही
8 वाजता तुम्ही जिमला जाताय, 8ला जाऊन नंतर तुम्ही परत तुमचा वर्कआउट काय काय मुलांचा जातात 8ला, पण त्यांचा वर्कआउट व्हायला त्यानंतर तुम्ही 9 9:30 होतात. त्यानंतर तुम्ही वर्कआउट नंतर प्रोटीन जर पियालानंतर परत तुम्ही तासभर नाही थांबला, परत तुम्ही लगेच जेवलात त्यावरती, तर परत शेवटी काय होणार, ह्याला डायजेस्ट व्हायला वेळ लागणार, परत फूड डायजेस्ट व्हायला हेल्प होणार. मग तुमची दिवसभराची जी प्रोटीनची रिक्वायरमेंट जी आहे ना, त्याला तुम्ही गॅप करून थोडंसं 1 ते 3 ते 4 तास गॅप करून अशी दिवसभरात तुम्ही 4 ते 5 मिल तुम्ही बेसिक मसल मेंटेन करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे तुम्ही प्लॅन करू शकता. बॉडी बिल्डिंगचा ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे मी सांगत नाहीये. बॉडी बिल्डिंगचा आणि बॉडी बिल्डरचा हा प्रोटोकॉल पूर्ण वेगळा असतो. जे माझ्याकडे आतापर्यंत ज्यांना मी शिकवलंय त्यांना माहिती आहे कशा प्रकारे आपण करतो ते. तर बॉडी बिल्डिंग आणि जो बॉडी बिल्डर आहे त्याचा प्रोटोकॉल पूर्ण वेगळा असतो. हा आहे जनरल फिटनेस, म्हणजे की ज्यांना एक स्वतःची फिजिक चांगली करायची आहे, शरीर भरलं पाहिजे आहे, मी नीट दिसलो पाहिजे, चांगला दिसलो पाहिजे, कपडे वेअर केल्यावर मी सुंदर छान दिसलो पाहिजे, हे अशा प्रकारे तुम्ही तुमचं मील प्लॅन करू शकता. आता जाऊया थोडंसं आपल्या या ऑफरवरती. तर मित्रांनो, एपिक मास गेनर मध्ये आता आपल्याकडे जे आले आहेत ते आले आहेत चॉकलेट आईस्क्रीम फ्लेवर, त्याचबरोबर एक मलाई कुल्फी फ्लेवर याच्यामध्ये, आणि रॉकी रोड थोडाफार आपल्याकडे आहे, तो पण तुम्हाला भेटून जाईल. जास्तीत जास्त चॉकलेट आईस्क्रीम देतो आणि मलाई कुल्फी देतो, पण मला यावेळी चॉकलेट जास्त केलं आहे, त्यामुळे चॉकलेट मी जास्त ऑर्डर केली आहे. तर चॉकलेट आईस्क्रीम खूप सारा आला आहे, जवळजवळ 100 पीसचा स्टॉक परत आला आहे. ज्यांना कोणा पाहिजे तुम्ही नक्की येऊ शकता. मी परत सांगेन मित्रांनो, मागच्या वेळेला परत काही मित्र आले होते लांबून येतात इथे, एवढं लांब मला पण खूप चांगलं वाटतं तुम्ही इथं व्हिजिट करता. एक ट्रस्ट तुम्ही ठेवला आज या ब्रँडवरती, म्हणजे माऊली प्रोटीन हा याच्यावरती मी एक ट्रस्ट ठेवून इतक्या लांब येता तुम्ही. तुम्ही आज मला एवढं चांगलं जो प्लॅटफॉर्म दिला याच्यातून मी तुमच्यापर्यंत चांगले प्रोडक्ट घेऊन येतोय आणि फ्रेश स्टॉक, त्याबरोबर ऑथेंटिक स्टॉक, जेन्युइन स्टॉक तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि मित्रांनो, तुम्ही इतकं लांबल्यानंतर परत त्याला बार्गेनिंग करायला मला आवडत नाही, कारण मित्रांनो मी पहिलाच सांगतोय की मी जी प्राइस देतो याच्यामध्ये सगळं मला ट्रान्सपोर्ट बघायचं असतं, किंवा त्यानंतर मला जी कॉस्टिंग आली असते ट्रान्सपोर्ट ती मॅनेज करायची असं सगळं असतं. तर मित्रांनो, मला तुमच्यामध्ये चांगली प्राइस देऊन तुमच्यावर चांगला प्रोडक्ट द्यायचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला परत सांगेन, मला जी प्राइस येते त्या प्राइसच्या हिशोबाने मी तुम्हाला बेस्ट प्राइस द्यायचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही ऑनलाईन प्राइस कम्पेअर करू शकता, त्याद्वारे आपली प्राइस कम्पेअर करू शकता. आजची जी बेस्ट ऑफर असणार आहे ह्याची MRP जी मित्रांनो आहे ती आहे 3600 रुपये एकाची, ठीक आहे. आणि हा जास्तीत जास्त सेल होतो सगळीकडे, 2200-2800 रुपये काही काही लोक विकतात. आम्हाला समोरून रिव्ह्यू आले आहेत, पण आपण तरी सुद्धा मित्रांनो आपण त्याची बेस्ट प्राइस ठेवली आहे. विथ डिलिव्हरी मुंबई महाराष्ट्र कुठे मागवा, सिंगल पीस भेटणार तुम्हाला 2200 रुपयामध्ये. त्यात पण तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया कुठे मागवा तुम्हाला 2200 रुपयामध्ये त्यावर शेकर फ्री असणार आहे, तो तुम्हाला भेटून जाईल. आणि त्याचबरोबर जी मुलं स्पेशली शॉपला व्हिजिट करतायत तर त्यांना बाय 1 गेट 1 ची ऑफर आहे. बाय 1 गेट 1 ऑफर मध्ये तुम्हाला 3600 रुपयामध्ये, मी परत क्लिअर करतो मित्रांनो, 3600 रुपयामध्ये तुम्हाला हे 2 गेनर भेटणार. जवळजवळ तुमचे ते पकडून चालू 2 महिने तुमचे प्रॉपर जातील. 3600 रुपयामध्ये तुम्ही 6 किलो गेनर घेताय आणि त्याचबरोबर तुम्हाला फिजिक तुमचे मसल भरण्यामध्ये हेल्प करते. एवढी गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो, ज्यांचा आता पण ज्यांना दिलाय, काही मुलांचा गटचा इश्यू होता की त्यांना डायजेस्ट होत नव्हतं प्रॉपर काही गोष्टी, तर जेव्हापासून हे गेनर घेतात तेव्हा त्या वेळेपासून त्यांचा सिस्टम एकदम चांगला काम करतोय. आणि मित्रांनो, कुठली गोष्ट थोडंसं शरीराला वेळ द्यायला लागतो. तुम्ही स्वतः तुमच्या बॉडीला अॅनलाइज करा, कशा प्रकारे बॉडी तुम्ही काय घेता, तुमच्या बॉडीला काय सूट करते हे पण चेक करा. आणि मित्रांनो, आणखी बरेच सारे व्हिडिओ की आपले येतील, त्याच्यावर तुम्हाला बरेच सारी माहिती भेटत जाईल, प्रोडक्टचे रिव्ह्यू पण तुम्हाला भेटत जाईल. तर चला मित्रांनो, ही ऑफर आवडली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला गणपती बाप्पा येणार तर खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मे बी गणपतीमध्ये कशा प्रकारे शेड्यूल असेल ते पण मी आपल्या व्हिडिओमध्ये शॉपचा आपण तुमच्यावर शेअर करीन. आणि त्याचबरोबर मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मग.